एवढ्याशा होलसाठी आम्हाला खालून यायला झाला. कुठला फावडा की दादा वाडीत कुणाला लावायचं असलं ना ती पण लावतील, सगळ्याला लावू दे. शुभ सकाळ मित्रांनो, कोकणी संख्या आला आहे गावाला. आता सुंदरशी सकाळ आणि गावाच्यासाठी आलोय भात लावायला. भात लावायला खास गावाला आलेला आहोत. दादा पण आहे, दादा आधीपासूनच आहे गावी. तर आता धम्माल बघणार तुम्ही भात लावणीची. चला सर्वात आधी पाणी आणायला जायचंय. कुठला फावडा की दादा वातावरण बघा किती मस्त आहे. पाणी तर बघा भारी. चल वातावरण किती भारी आहे बघा. पाऊस आता जोर वाढलाय पावसाचा. भात लावणीसाठी खास पावसाने जोर धरलेला आहे. दाढी बिडी चांगल्या झाल्या आहेत. पाऊस नाही फुटलाय वर पाणी. हा तर आता दादाने मी चाललेलो वर पाणी आणायला. पाणी आणायची धमाल बघा. काल पाणी भरपूर होता. आज नाही, काहीच नाही. काढायचं पाणी खाली घ्यायचं आहे. पाणी आलं की आपली तेवढी शेती लावून होईल पूर्ण. मजा येणार आहे व्हिडिओत. लास्टपर्यंत राहा, एन्जॉय करा व्हिडिओ. चला पाणी आणायला आम्हाला मजा येते काढ्यावर. सकाळला सुटले तर पाणी आणायला जातो आता. चलो हे इथनंच जाऊया, असं इथनं आडव्यानं जाऊया बघत बघत. हां हा बघ ह्याचा बंद झाला म्हणून असेल. नाही वर कुठला आहे नच जायला लागेल. जिथं फुटला असेल तिथं आपल्याला बंद करता येईल. मग मला वाटतं आपण वरनं घेतलेलंच नसेल पाणी यांनी. हा बघू वरती जाऊन कुठं फुटलाय तो. पाण्याचा कधी कधी काय होतो, मधीच एक दोन दगडाच्या मोठ्या फुटल्या ना की तो पाणी तिकडे खाली जातो. मग शेतात आमच्या पाणी नाही येत. म्हणून आता आम्ही चाललो. येतोय पाणी. काय काटूल भेटलेला आहे काय दाखवतो. काढ त्याला. हो याला करटूल म्हणतात. करटूल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल आमच्या दोघांच्या. करटूल काल मम्मीला आणि मला पण भेटला. आता रानात शोधायला लागतं ती. आता होती याची चव आहे ना कुठं एक नंबर चव. नाग ते वेगळीच लागते मस्त. चुल भारी होती. चल वर सारखा असतो पण गोड असतो. हा शहरात भेटतो पण जाडा भरपूर आहे अजून. आपल्याला अजून वरती जायचं. चल हा तिथं नाही काटलं. नाही नाही पाऊस आला. मित्रांनो तुम्हाला आंबे हलद काय असते दाखवतो. आंबे हलद ही हलद आंबे हलद आहे. हो रानातली ती आपण काढा ये होती. काढून दाखवतो मला कांदा. एक कांदा दाखवतो काढून. चांगली आली नाही, टाइम लागेल. ही आंबे हलद आहे. कांदा अजून आला नाही चांगला. चल पूर्ण येईल ना असं तो काय हा होईल. तर पाणी कुठं फुटलंय मला दाखवतो. पाणी जो ज्या वहनात येत होता ना तोच वहन फुटलाय आणि पाणी सगळं खाली जातोय. दाखव.
पाणी इकडे खाली जातोय. आता इथं बंद करायचं आपल्याला. पाणी इथं फुटलाय. हा इथं 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 हा बंद केलेला की डायरेक्ट सुसाट पाणी खाली जाईल आणि आपल्या शेतीला भेटेल. हा बघा किरवा सोडायचं आपण काय न्यायचं नाही, दाखवलं तुम्हाला. हा सोड त्याला सोड सोड. पाणी म्हणजे ते नको खाली वाहत जाईल तो. अरे नाही चल पाणी फिर. नवीन आहे. चल पाणी फिरूया. सगळा फुटलाय पाणी. आता आम्ही तो खाली फिरू की काम फत्ते होऊन जाईल सुसाट. घे त्याला लाव तिथं बघ. तिथं हे टाक सगळ्या दगड्या वगैरे टाक. बघ एवढ्याशा होलसाठी आम्हाला खालून यायला झाला. तिथं ही टाक, माती टाक, ती दगड टाक चांगली. ते आत दगड टाकायला पाहिजे. काय होतं तिथं छोटासा बांध आहे. तो पाणी जोरात प्रेशरने आला ना की डायरेक्ट खाली जातो. आपण डायरेक्ट त्याचा मार्गच बदलू. कधी कधी प्रॉब्लेमचे मार्ग बदलायचे असतात. पाणी तिकडे खाली जात होता म्हणून इकडचं खोदून माती वरती घेतली होती. कधी काय काय प्रॉब्लेमवर सोल्युशन नसतो. तिथं मार्ग बदलायचा असतो. तो मार्ग बदलून टाकलेला. इथला केलेला आहे. आता वरती बघूया. कुठला पाहिजे? पुढे जाऊया आता पुढं. इथं लय जातोय पाणी. इथं पाणी लय जातोय. थांब. पावडा दे.
लोकांना प्रश्न पडतो सारखं कशाला गावाला येतात, सारखं कशाला गावाला येतात. पण हा आनंद आहे ना, शब्दात नाही सांगू शकत. ही मेहनत खूप भारी वाटतं म्हणून येतं गावी. माणूस कायम गावाला असायला पाहिजे असंच काय नाही. तो महिन्यातनं 4-5 दिवस जरी आला ना तरी भरपूर काम होतं. आपल्यावर आहे आपण किती काम करतो. शहरात पण राहून आणि गावाला पण राहून, दुसरीकडे पण राहून गाव टिकू लक्ष पाहिजे शकतो. तुमचा. असू दे थोडंसं घेऊ जास्त पाणी. वाडीत कुणाला लावायचं असलं ना ती पण लावतील. सगळ्याला लावू दे. सगळ्यांचा चांगला भला करून टाकायचा. देव आपला भला करतो भरपूर. आता खाली कुठे फुटला असला ना तर तो बंद करू, मग पाणी संदाल खाली डायरेक्ट घराकडे जाईल आपल्या शेतीला. हा चला तिथं ये, चल बस.